मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. फाल्गुन महिना उजाडला. साऱ्या आबापुरीत चैतन्य पसरलं. कडक उन्हाचा झपाटाही माणसांना सावलीसारखा गोड वाटायला लागला. सारा डवरी समाज अंग झाडून कामाला लागला. 4 पैसे कमवू लागला. येत्या फाल्गुन वद्य एकादशीला भैरोबाची यात्रा. पंढरपूरच्या खालोखाल ज्या 4-2 तुरळक जत्रा भरत त्यात भैरवनाथाची जत्रा दृष्ट लागणारी. खंडोबाच्या पालीनंतर हिचाच नंबर. 50 गावचं माणूस गाड्या जुंपून यायचं. गुलाल उधळीत काळभैरवाचं दर्शन घ्यायचं. उभी रात्र जत्रा थैथयत राहायची. डवऱ्याची 60-70 पोरं गोळा झाली. मंदिराचा सारा परिसर स्वच्छ केला. औषधाला कचरा ठेवला नाही. ग्रामपंचायतीनं आड उपसला. 2 नवे रहाट बसवले. न चुकता पाण्यात पोटॅशियम टाकलं. देवळाच्या रंगरंगोटीला इकडं सुरुवात झाली. सारा दगडी चौक स्वच्छ धुवून काढला. लिंबाच्या पिंपरणीच्या झाडावरून पताका फिरल्या. जवळच्या वर्णे गावच्या ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. पळून पळून देवाचा शिपाई थकला. डोंगरावरचं देऊळही स्वच्छ धुतलं. पांढऱ्या शुभ्र मंदिराला उजाळा दिला. आबापुरीचं पूर्वीचं नाव शिवपुरी. कधी काळी इथं जंगल होतं. एकट्यानं माणूस यायला घाबरायचा. रानपिसाड श्वापदांचा धिंगाणा चालायचा. चुकारीचा माणूस सोडला तर डोंगरापर्यंत माणसाचा पत्ताच नसायचा. भर दिवसा रातकिडे बोंबलायचे. चुकला माकला माणूस घाबरूनच गप पडायचा. सोनारी गावी शंकराच्या नेत्रातून काळभैरवाचा अवतार झाला. बाबर घराण्यातील मराठी माणसानं मूल होत नाही म्हणून काळभैरवाला नवस केला. भैरवनाथा मूल होऊन दे. झालं तर तुझ्या नावानं गोसावी म्हणून सोडीन र. देव पावला. मुलगा झाला. लहानपणीच त्याच्या गळ्यात कवड्यांची माळ घालून हाती डवर दिला. काळभैरवानं सोनारी गाव सोडलं. दैत्याचा वध करून देव पुढे सरकत राहिला. एकांबे तारगाव करत नेमका याच जंगलात आला. इथेच राहिला. एकदा घडू नये ते आखरीत घडलं. गोसावी देवाच्या शोधात हिता आले आणि स्थिर झाले. वंश वाढू लागला. जंगल हटू लागलं. पायवाटा वाढल्या. माणसांचा वारा मिळताच जंगलालाही पान्हा फुटला. बैलांवरून व्यापार करत गावोगाव फिरणारा उमरतचा वाणी एकदा वाट चुकून इकडून निघाला. देवाला अनंत डोळे. काळभैरवाच्या नजरेतून हे सुटलं नाही. जकात चुकवायला चटावलेल्या वाण्यापुढे साक्षात देवच जकात्याचं रूप घेऊन उभा राहिला. वाणी घामाघूम झाला. 60-70 बैलांचा ह्यो तांडा. सोबत 10-15 हाताखालचे गडी. खोबरं, गूळ, धान्य, मसाल्याचे पदार्थ यांच्या वजांनी बैल वाकलेले. कोण र तू? वाणी खेकसला. मी जकाती हाय. बघू माल. माझ्याजवळ तसा फारसा माल नाही. उगी किरकोळ आपलं मीठ वाळू हाडकं. या बैलावरती काय हाय? हाडकाची भुकटी हाय. या मीठ हाय. या बैलावर मीठ, नुसतंच मीठ हाय. आणि ह्या वाळू. त्या बैलावरती नुसतं नारळ, त्यावरती रिकामं डबं, ह्यावरती घोंगड्या, त्यावर घडीव दगाड, ह्यावर पाटी वरवंट, इकडं लाकडं तिकडं माकडं. वाण्यानं खोटं बोलायचा सपाटा चालवला. देव हसले. बाजूला होत म्हणाले, सगळं खरं ना रे? वय महाराज, आपण यापारी कधी खोटं बोलत नाही. जाऊ का आता? जावा जावा. गोसावी ऐकत होती. देवाचा आखरीत बघून अवाक झाली होती. जकात्याला कसं चुकवलं अशा थाटात वाणी बैलांना वादाड हाणत चालला होता. बरोबरीचं गडी खिदळत होतं. मालकाच्या हुशारीचं कौतिक करत होतं. 70 बैलांचा तांडा दिवस मावळायला नेहरवाडी जवळ आला. कृष्णा नदीच्या काठाला उतारला. वजी खाली उतारली. बैल चरायला सोडली. वाणी माल तपासायला लागला आणि याड लागायची पाळी आल्यावाणी झाली. ज्याच्यात खोबरं होतं त्याची हाडकं झाली होती. दाण्याची वाळू बनली होती. मसाल्याचं पदार्थ गडप होऊन त्यांचं दगुड झालं होतं. अरे हे कसं झालं र?
काय की देवा, आम्हाला तर काय बी कळत नाही. भरताना भरला वतासा नव व्यवस्थित माल. अव मालक, एखाद्या बैलावरला माल चुकल, समजावं कसा इस्कूट होईल. इकडं बघा, पार माती झाल्या. रातभर एकाला झोप नाही. चटाटा काहीतरी अंगाला चावायचं. मसणवाट्यात भूत नाचायची. दिवट्या सरकत या चानी अंगावरनं गेल्यावणी आधांतरी पाळायच्या. वाणी अरबाडला. जोडीदारासनी म्हणाला, जकातीच होता का आणखी दुसरा कुणी होता म्हणायचा. म्हणजे जकाती वळख ना वय. अरे खुळ्यांनो, देवच होता त्यो. परीक्षा बघितली माझी. मी जकात चुकवायला खोटं बोललो. जसं बोललो तसाच माल झाला. चला उठा, पहिलं देवाचं दर्शन घेऊया. त्या जकात्याला हुडकायला हवा. सकाळी उठून बघत्या ती तर सारं बैल पाय खोडून जीव सोडत असलेली. साऱ्या मालाची माती झालेली. वंजळभर मीठ सक्तीनं तोंडात कोंबल्यावाणी वाणी गडबाडला होता. धावत धावत सारी पहिल्या जागेवरती आली. डवरी गोसावी जमलं. अरे बाबांनो, जकाती दिसला का रे हित? हित कुणी जकाती नाही. उंचपुरा नाक्याला, फेटा आहे त्याच्या डोक्याला, धोतार बी घातलंय. त्या डोंगरावरती बघा बरं. वाणी धडपडत डोंगरावरती गेला. तिथे एक धनगर मेंढर चारत बसला होता. का पळतायचा पाहुणं? जकाती हुडाकतोय का काय झालं? वाण्यानं समधी कथा रडत रडत सांगितली. आम्हाला आमची चूक कबूल हाय. जकात्याच्या पाया पडून समद कबूल केल्याशिवाय जीवाला समाधान नाही मिळणार. असं करा, वर जावा, तिथं तळ हाय. तळ्याजवळ वारू हाय. ती उकरा, देवाची माफी मागा आणि जावा हितनं. समधी गेली. धनगर गडप झाला. वारूळ उकारलं तर त्यात काळभैरवाची मूर्ती निघाली. वाण्यानं वळकायचंय ती वळाकलं. धनगर हुडाकला पर नाही घावला. सपनात दृष्टांत झाला. माझं देऊळ बांध. सध्या असणारं देखणं देऊळ बांधलं त्या उमरतच्या वाण्यानं. दरवर्षी जत्रा भरू लागली. वाणी देवाला नारळाऐवजी दरवर्षी माणसाचं शिर द्यायचा. देवानंच हे बंद केलं. पुढे वाणी गेला. डवरी गोसाव्यांनी देवळाची निगा राखली. परंपरा चालू ठेवली. डवरी मानकरी झाले. हाती डवर आला. फाल्गुन वद्य एकादशीचा तो दिवस उगावला. शेकडो बैलगाड्या खडाडत भैरोबाच्या रोखाने येऊ लागल्या. जिकडं बघावं तिकडं बैलगाड्यांचे तळ पडले. रंगीबिरंगी कपड्यांतल्या बाया आणि बापय गर्दी करू लागले. पोराठोरांच्या कौतुकाला तर पूरच आला. दुकानांच्या रांगा सजल्या. पेढे, बर्फी, जिलेबी यांच्या धुंद वासानं जत्रा भारावली. सकाळी पालखी मिरवीत आली आणि वर डोंगराकडे गेली. माणसांची गर्दी वाढत चालली. गुलालाच्या पराती, खोबऱ्याच्या वाट्या मोकळ्या होऊ लागल्या. दर्शनासाठी माणसं धडपडू लागली. गाडी गणिक बकरं आणलेलं, मुलांनी खटाखट घड कापत असलेला, काळभैरवाच्या मंदिरापुढे असलेल्या म्हसोबापुढे रक्ताचा खचच्या खच पडलेला. एक जण मान उडवायचा, दुसरा बकरं खसकन वाढायचा, मागे फेकायचा. बसलेली दोघे सरासरा कातडं काढायचे. मुंडका आणि एक फरा काढून घेऊन बाकी मालकाच्या स्वाधीन करायचे. विळी सुरी यांच्या तयारीनिशी आलेला मालक बकरं उचलून गाडीकडे न्यायचा. पोरी बाई बापय गडी भोवती गोळा व्हायचे. सटा सटा तुकडं करून खणलेल्या चरावरती प्रचंड पातेलं चढायचं. घरूनच वाटून आणलेला मसाला, टोपलंभर कांद आणि भाकरीचं तिरडं उघडलं जायचं. जत्रा क्षणाक्षणांनी जिवंत व्हायची. दिवस मावळतीकडे झुकला. चर ढणाणले. उकळत्या रसरशीत मटणाचा वास सगळ्या परिसरात घमघमला. सोडलेल्या गाड्या, कडब्यावरती पालथे पडलेले बैल, धडाधडा पेटलेले चर आणि हितं तिथं दारूचा गुटखा मारत फिरणारे बापई गडी नुसत्या मटणाच्या वासानच भंजाळले होते. वर्णे गावात 10-15 हजारांचा जमाव जमला होता. दिवस मावळताना देवाच्या लग्नासाठी वऱ्हाड निघणार होतं. मानाचे 21 मानकरी 21 गाड्यांसह हजर होते. कोचारी सिंगांची रासवड बैल फुतकारत होती. झुली नाचवीत गाडी केव्हा हलती याची सगळीजण वाट पाहत होती. वानर सेनेसारख्या गाड्या माणसांनी भरल्या होत्या. पांढऱ्या नव्या कोऱ्या कपड्यांतली माणसं गुलालात रंगली होती. बोला काळ भैरवाच्या नावानं चांग भल, बहिरीनाथाचा विजय असो. जय जयकारांनी गाव हादरत होतं.
गुरव सिंग फुंकत होता, ललकारी दुमदुमत होती. डवऱ्यांनी झगे घातले होते. हातातले त्रिशूळ नाचवीत संबुळावरही टिपरं फणाणत होतं. तालावर माणसं झुलत होती. घडशांनी ढोलांना नवी पुढं बसवली होती. ढंगांग 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 अशा दमदार आवाजात घडशांचा ढोल घणाणत होता. मारुतीसारखे गाल असणारे माळी आपल्या राजशाही पोशाखात फिरत होते. चौरे डाहून देवाचं संरक्षण करण्यासाठी जणू जन्माला आलेले होते. 50 वाजंत्र्यांचा ताफा कडाडला तसे गाडे निघाले. एका मागे एक 21 गाडे. मागे पुढे शेवटी माणसांचा समुद्र. देवाचं वऱ्हाड मंदिराकडे मिरवीत निघालं. माणसाच्या जय जयकाराला जोर चढला. अंधार वाढला. बत्त्या पेटल्या. पलित्यांना सूर्य चिकटले. बॅटऱ्यांना जिभा फुटल्या. गर्दीच्या आवाजानं साप किरडू दूर पळालं. शिजलेल्या मटणाचे हंडे ताटात मोकळे होऊ लागले. जो तो मटणावरती तुटून पडला. कुत्र्यालाही तुकडा मिळणार नाही याची काळजी घेऊ लागला. खेड्यापाड्यातनं आलेली ती कष्टकरी माणसं देवाच्या नावावर वर्षातून एकदा का होईना मनासारखं मटण खात होतीत. बायका बापय गडी चवड्यावर बसून रस्सा वरपत होते. पितळ्यांवरती पितळ्यारित्या होत होत्या. प्रत्येकाच्या वस्तीला नवे संवाद फुटत होते. वऱ्हाड आलं वाटतं देवाचं. कुठं? ती काय वाचतंय तकडं. अजून तास लागल याला. जवळ हायवय वरणेगाव 2 मैल. ती काय शर्यतीतल्या गाड्या नाही त्या. देवाचं वऱ्हाड हाय. शिस्तीत येणार. म्हणजे लगीन लागणार तर देवाचं. व्हय, जगूबाईशी लगीन लागायला पार 3 वाजत्या त्या. कवा कवा तर सकाळ बी होत्या. इतका टाईम? मग आता वरच्या डोंगराला प्रदक्षिणा मारून पालखी आणायची. जत्रत्न मिरवत माणसासनी दर्शन देत खेळ करत सोंग नाचवेत. मग बहुल्याव जाणार देव. तिथनं मोर कोडी. 11 टप्पा आहे ती. देवाचं आचाट महत्व. ती थडगी बघ. देवाची झाडं. अरे मानानं जगल त्यालाच देव पावणार. उगे कुत्र्यावाणी गुळाचा खडा पळवून कुठं पुण्य मिळतंय व्हय. जो तो आपल्या नादात. सिनेमाच्या थिएटरांनी आणि तमाशाच्या कनातीनी 5 एकरांचं रान माखल्यालं. 15-20 स्पीकर केकटत असल्यालं. कशाला 2 फुटावलं ऐकू येतंय. सारं डवरी सजले होते. हातात त्रिशूळ नाचवीत भालदार चोपदारासारखे वेश करून फिरत होते. गुरवीन दुपारती बघत होती. अग्नी इजणार नाही याची काळजी घेत होती. देवाच्या पादुका देवाची वाट बघत होत्या. गर्दी वाढत होती. वऱ्हाड भिडलं. मानाचं गाडं देवाच्या दारात सुटलं. काय जणांनी लांब नेऊन एका बाजूला उभा केलं. सजलेली सोंग नाचायला तयार झाली. तसल्या अंधारात डोंगरावरली पालखी खाली आणण्यासाठी माणसं डोंगराकडं पळाली. ठक्षा, शंकर्या, शिवा, बाबू सारे काठ्या नाचवीत धावली. इकडनं वऱ्हाड आलं जगूबाईचं. डोंगरावनं भैरवनाथ येणार. समर्थांच्या दर्शनासाठी जगूबाई असुसल्याली. माणसं पालखीकडं डोळं लावून बसल्यालीत. पाकिटमारांची तर चंगळच झालेली. मटण हादडून पुन्हा हाटेलात काय जण चहा ढोसत असल्याली. जादूच्या प्रयोगांना तर ऊत आल्याला. 3 पत्त्यांचा जुगार फार्मात असल्याला. पोलिसांची आगबंद गाडी आल्याली. पेट्रोमॅक्सच्या पांढऱ्या फेक उजेडात जत्रा गरवार बाईवाणी तेजाळल्याली. पिपाण्या वाजत असलेल्या, फुगं फुटत असल्यालं, पवा भसाड्या सुरात वरडत असल्याला. चुकलेल्या पोरांच्या आयांनी बोंब मारायला सुरुवात केल्याली. ज्याचा त्याचा पैसा कमवायचा टायम. त्या देवळाजवळ पादुकांच्या समर्थांच्या दर्शनासाठी रांग लागल्याली. टार्गट कार्टी भरीव पुरी गाठून धक्क द्यायला चटावल्याली. सारा गोड गोंधळ नुसता. जो त्यो आपल्याच नादात. खिसं कातरणाऱ्यांची मज्जा. देवाच्या दारात नसत्या करामती. डोंगरावनं देवाची पालखी मिरवीत आली. देवळाजवळ थांबली. माणसांची गर्दी. इकडे देव मास्तरच्या अंगात आलं. साक्षात काळभैरव अंगात आल्याला. हाताची पकड जाम झालेली. नुसत्याच सोवळ्यातला बामण मास्तर घुमत होता. दर्शनासाठी माणसं धडपडत होती. पहिल्याच तक्क्यावरती देवाच्या पादुका ठेवलेल्या. लाकडी पादुका. त्यावर 1500 चाकचकीत खिळं. उभ्या टोकाचं. पादुकांचं अंगठबी पितळी. चकचकीत पादुकांवरती भक्तांनी गुलाल टाकला. देवमास्तर घुमत रिंगाण धरत पादुका जवळ गेला. काळभैरवाचा जय जयकार केला.
देव राहिला उभा पादुकांवर, पायात खिळा कुठला घुसायला. तसल्या पादुका घालून देव साऱ्या चौकात फिरला. एक का दोन, 11-12 टप्प. चौथ्या टप्प्यावरती कोडी सोडवायचा कट्टा, साऱ्यात पवित्र. देव त्यावरती जाऊन उभा राहिला. माणसांचा खच नुसता, उभा राहायला जागा नाही. बायका पोरांसकट सगळी गुलालानं लाल गलंद झालेली, गुलाल खोबरं उधळत असल्याली. बाहेर देवाची पालखी, पालखीत देवाचा पितळी मुकुट. वाजंत्र्यांनी दंगा उसळून दिल्याला नुसता. पिऊन तर्र झालेली पोरं नाचत असल्याली, डवऱ्यांचा संबूळ सणाणत असल्याला. कधी नव्ह ते हात वादळातल्या पानागत हालत असल्यालं. ढंग चकन ढंग चकन ढंग चकन ढंग चकन. माणसं आवाजावरती झुलत होती. ढोल्या घामटा पडेपर्यंत ढोल बडवीत होता. मंदिरावरती लोखंडी गच्ची. बायका पोरांनी तिथं ही गर्दी केलेली. टार्गट कार्टीही त्यात घुसली. वर्ण गुलाल खोबरं पालखीवरती फेकत आरडायला लागलीत. पालखी फिरत होती. रानामाळानं बैलगाड्यांना टांगलेले कंदील जळत होते. पिक्चर संपल्यानं माणसं तमाशाच्या उघड्या कनातीत घुसत होती. काही पालखीकडे जात होती. आता चंद्र वर मध्यावर सरकला होता. अंधाराचा मागमूसही उरला नव्हता. दूरवरचे डोंगर शांत होते. देवाच्या लग्नाची वाट बघत होते. देवळात कोडी सोडवली जात होती. नवस पावलेली माणसं देवाच्या दारात नवस फेडत होती. पेटीत गल्ला जमत होता. गोळा करणारे दमत होते. गुलालात भिजलेल्या पैशांना कौतुकाचे पाय फुटत होते. कुणाला 10 वर्षानं मुलगा झाला होता, कुणाचा हरवलेला सापडला होता. कधी काळी केलेले नवस फेडले जात होते. नवे नवस करणारेही कमी नव्हते. पुरुषांपेक्षा बायकांनाच जास्त जोर चढला होता. कुणाचा नवरा पळाला होता, कुणाची लेक आजारी होती, कुणाचं पाठीचं दुखणंच हटत नव्हतं, कुणाच्या लेकाचं लगीनच जमत नव्हतं. एक ना एक 17 भानगडी, देवालाही कोड्यात टाकणारी. अंगात आलेला भगत सारं ऐकत होता. गुलाल उधळत होता. लोकांनी केलेल्या जय जयकारानं आतल्यात सुखावत होता. सकाळ झाली. नाचून वऱ्हाड थकलं. जमिनीवरती गुलालाचा थरच्या थर बसला. पालखीतनं देव उतरले. बोल्यावर चढले. सजवलेलं दगडी बोहलं, 4 फूट उंचीचं, फुलांच्या माळा सोडलेल्या. तिथंच जगूबाई मिरवत आल्या. देवाजवळ बसल्या. देवांची लग्न लावण्याचा मान डवरी गोसाव्यांचा. माणसांची लग्न बामणानं लावायची आणि देवांची डवऱ्यानं. किरपा असल्यावरती होत्याचं नव्हतं होतंय, नव्हत्याचं नवं येतंय. लग्नासारखी लग्न, अंतरपाठ, मंगलाष्टका, भोवतीनं माणसांचा ह्यो गराडा. माणसावरती माणूस पालतं पडतंय. अरे पिकर सुरू करा. हाय हाय सुरू हाय. माय कुठाय बघा. ती काय हाय हाराजवळ. हा ठोकून बघा तेवढा. चिक करा. हा वाचते वाचते म्हणा. कुर्यात सदा मंगलम. देवाचं लगीन. लगीन लागलं की जत्रा संपली. 1 दिवस आणि 1 रात्रीचा कारभार. पण 24 तासात केवढ्या उलाढाली. फुलं पडली. लगीन लागलं. वाजंत्र्यांनी सणगं ठोकली. माणसांनी टाळ्या वाजवल्या. मिळल त्या वाटानं सायकली पळवीत माणसं गावाकडं निघाली. आता खरेदीला ऊत आला. देवदर्शन झालं. लग्न लागली. परसाद घेतला. आता खरेदी. बायका साऱ्यात पुढं. बांगड्यापासनं पोरासनी कापडं, रंगीत फुगं, पिपाण्या घेण्या पावतर मजल. जिलेबीला तर लयच मागणी. तळणाराच पाहिजेल. घ्यायचं पुढं, घालायचं पिशवीत. पळायचं घराकडं, वाऱ्यावरती तरंगत. बहुतेकांनी बैलगाड्या झोपल्या. एवढ्या गर्दीत बी आपापली माणसं गोळा केली. जमल तसा रहाट वाजवत बादल्या वडीत आडावरती काही जणांनी आंघोळी आटपल्या. बाजार, खेळणी, गोडधोड पदार्थ, सारं सामान आवरीत गाड्या माणसांनी भरल्या. प्रत्येकाच्या गाडीत गावाकडच्या 4-2 नव्या लोकांनी गर्दी केल्याली. काही गाड्यांत नुसत्याच बायका, पोरी. गाडीवान किसन देवावानी आरामात पान चगळीत बैल पळवून बायकांना खुश करायच्या नादात असल्याला. बैल बी घराच्या लढीनं पळत असल्याली. जिकडं बघावं तिकडं घुंगूर घणाणत असल्यालं. दुपारी 4 वाजेतोपर्यंत सारी जत्रा उसरली. वावरातली चिपाडं जळणासाठी गोळा करायला डवऱ्यांची पोरं धडपडू लागली. चरातलं कोळसं गोळा करून
काय जणांनी पोती भरली. कागात गोळा करणाऱ्या भंगारने धडपडायला लागल्या. हाडकाच्या वासावरती आसपासच्या गावातली 60-70 कुत्री जमली. साऱ्या वावरामध्ये कडाकडी. सिनेमावाल्यांनी तंबू आवारलं. तमाशावाल्यांच्या गाड्या पळाल्या. जादूगार पसार झालं. भुरट्यांनी खिसं भरलं. उरले फक्त फळकुटं मांडून बसलेले दुकानदार. 12ही महिने अतृप्त असणारी त्यांची चिरमुऱ्याच्या पोत्यासारखी प्रचंड पोटं, खेळणीची दुकानं, शेवचिवड्यांची ताटं मांडून उघड्यावरती टाकलेली हॉटेलं. आता सारं कसं शांत होतं. मंदिरावरती झेंडा एकटाच फडफडत होता. दूरवर गेलेल्या भक्तांना उंच हातानं निरोप देत होता. येत्या ज्येष्ठ पौर्णिमेला देवाचं पुन्हा स्वयंवर होणार होतं. भक्तांना अलोट गर्दीनं जमावं असं देवालाही वाटत होतं. वर डोंगरावर काळभैरवाचा नगारा वाजत होता. डोंगरापावतर घुमणारा आवाज परिसराला व्यापून उरत होता.